नागपूर शहरातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। गणेशपेठ पोलिसांनी लाखोच्या घरफोडीचा छडा लावत थेट उत्तर प्रदेशातून 2 आरोपींना अटक केली आहे। सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी ही मोठी कारवाई करत लाखोचा मुद्देमाल जप्त केला आहे। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया विशेष रिपोर्ट मध्ये। 13 मे रोजी नागपूर शहरातील संतराम मार्केट रोडवरील रतन प्लाझा येथील फ्लॅटमध्ये घरफोडीची घटना घडली होती। फिर्यादी भारती संदीप तिवारी यांनी घराला कुलूप लावून बाहेर गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला। चोरट्यांनी बेडरूम मधील अलमारीचे लॉक तोडून रोख रक्कम तसेच सोन्या चांदीचे दागिने असा एकूण जवळपास 9,75,000 रुपयांचा ऐवज लंपास केलाय। या घटनेनंतर गणेशपेठ पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली। घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच रेल्वे प्रशासनाच्या कॅमेऱ्यांची बारकाईने विश्लेषण करण्यात आले। तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढत पोलीस थेट उत्तर प्रदेशातील हापूड येथे पोहोचलेत। तेथे आदिल शकील कुरेशी आणि गुल मोहम्मद इरफान अली या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम आणि कारसह एकूण 4,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या संपूर्ण तपासाचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक विजेंद्र नाचण यांनी केले असून त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। नागपूर पोलिसांच्या धडक कारवाईमुळे पुन्हा एकदा गुन्हेगारांना कडक संदेश मिळाला आहे। तांत्रिक तपास आणि वेगवान कारवाईच्या जोरावर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत मोठे यश संपादन केले आहे।